विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाह्य प्रक्रिया भाग 2 मधील नदीचं खनन, वहन आणि संचयन ह्या तीनही कार्यांची माहिती मिळवली. आता नदीप्रमाणेच हिमनदीचे कार्य आणि त्यामुळे तयार होणारी भूरूपं आज आपण बघणार आहोत. ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतात. हिमवृष्टी म्हणजे बर्फाचा पाऊस. तर हा पाऊस होत असतो, त्यामुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो. हिमाचा प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. हे जे बर्फ असतो, बर्फाचं वजन प्रचंड असतं, त्यामुळे हा जो हिमथर असतो त्याचा तयार झालेला थर हा भूपृष्ठाच्या उताराकडे, जिथे जिथे उतार असतो, जशी नदी उताराकडे वाहते तसा हिमथरसुद्धा उताराकडे घसरायला लागतो. आणि मग दाब पडतो वरून, कारण त्याचं वेट जास्त असतं आणि फ्रिक्शन होतं, घर्षण होतं. दाब आणि घर्षण यामुळे थराच्या तळाशी जमिनीलगत असलेले बर्फ वितळू लागते. आता घर्षणामुळे थोडीशी ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे खालचा जो बर्फ आहे तो उतळायला लागतो आणि हिमनदी अतिशय संतपणे उताराच्या दिशेने सरकायला लागते. जणू ही सरकतच नाही आहे, तिथेच थांबलेली असा आपल्याला भास होतो, पण हळूहळू ती सरकायला लागते, कारण खालच्या दिशेने थोडंसं पाणी तयार झालेलं असतं आणि वरती मात्र हिमाचा थर असतो. आणि मग ही नदी वाहायला सुरुवात होते आणि वाहत वाहत ह्या नदीमुळे, म्हणजे ह्या नदीचं पहिले खनन, वहन आणि संचयन अशी तीनही कार्य सुरू होतात. आपल्याला आधीच खनन, वहन, संचयनाची कल्पना मी दिलेली आहे. आता हिमनदी ही जी प्रतिदिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. आता एका दिवसामध्ये 1 सेंटीमीटर पुढे सरकणं किंवा एका दिवसामध्ये 1 मीटरपर्यंतसुद्धा पुढे सरकणं म्हणजे ती आपल्याला वाहत नाहीच असं दिसतं. ग्रीनलँडमधील जाकोब शावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती प्रतिदिवशी 46 मीटर एवढी वाहते. एका दिवसामध्ये फक्त 46 मीटर एवढीच ती पुढे सरकू शकते. आता हिमनदीचं खनन कार्य बघूया. वेग कमी असला, म्हणजे वेग अतिशय कमी, तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते, कारण तिचं वस्तुमान जास्त आहे. कारण तिचं मास जे आहे ते खूप जास्त आहे, बर्फाचं मास, आणि म्हणून ती तळाचं आणि काठाचं खनन करते, म्हणजे खालच्या भागाचं आणि आजूबाजूच्या भागाचं ती खनन करत असते. हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगव्हर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी आणि मेषशिला ही भूरूपं तयार होतात. आता यामुळे काय काय तयार होतं हा जर आपण विचार केला तर हे बघा, इथे 2 चित्र दिले तुम्हाला, गिरीशृंग आणि हिमगव्हराचं. इकडे तुम्हाला अजून बाकीचे चित्र दुसऱ्या पानावर आहेत, ते चित्र तुम्ही बघू शकता. ते बघा, हिमोड आहे, पार्श्व हिमोड, यू आकाराची दरी आहे इथे वरती, ह्या बाजूला लोमती दरी आहे, इकडे हिमोडगिरी आहे, इथे मेषशिला आहे, भूहिमोड आहे, त्यानंतर इथे हिमोडकटक आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे तुमच्या पुस्तकात चित्र दिलेली ती चित्र व्यवस्थितपणे बघा आणि मग तुम्हाला खनन कार्यातून काय तयार होतं, हे कसे भूरूपं तयार होतात हे तुम्हाला लक्षात येईल. या भूरूपांची सविस्तर माहिती मी खनन संचयन कार्यानंतर देते. आता हिमनदीचे वहन आणि संचयन कार्य. हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. आता तिकडे खनन कार्य झालं की त्या पृष्ठभागाचं, म्हणजे खालच्या भागाचं खनन आणि आजूबाजूचं खनन करते, हे झालं. आणि त्यानंतर संचयन आणि वहन कार्य कसं आहे की हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड म्हणतात. हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्य हिमोड आणि अंत्यहिमोड असे 4 प्रकार पडतात. आकृती 4:2 ही जर बघितली आपण तर आपल्या लक्षात येईल की हिमोड कशा प्रकारचे आहेत. हे नदीचं हे जे आहे हे हिमनदीचं पात्र आहे इथून इथपर्यंत. ह्या पात्रामध्ये हा नदीचा प्रवाह अशा प्रकारे वाहतो आहे आणि मग याच्यामध्ये पार्श्वहिमोड आहे, नंतर मध्य हिमोड आहे आणि अंत्यहिमोड आहे. अशा प्रकारच्या ह्या हिमोडाचा प्रकार तिथे पडताना आपल्याला दिसतं आणि हा आहे भूहिमोड, म्हणजे इथून वाहताना तो भूहिमोड म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे भूहिमोड म्हणून ओळखला जातो. मग ह्या हिमोडानंतर संचयन कार्यातून अजून हिमोडगिरी, हिमोडकटक ही सुद्धा भूरूपे तयार होताना आपल्याला दिसतात. आता हिमनदीच्या कार्यामुळे कसं काय निर्माण होतात भूरूपं हे तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने समजून घ्यायला सांगितलं आहे. ही जी काही भूरूपं आहेत त्या चौकटीमध्ये हे लिहा की कोणत्या कार्यामुळे ती तयार झालेली आहेत. चौकटी रिकाम्या दिल्या आहेत तुम्हाला बाजूला ह्या चौकटी, तर इथे तुम्हाला ते कार्य लिहायचं आहे, कोणत्या कार्यामुळे हे भूरूप तयार झालं आहे.
ठीक आहे, हे तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकतात. आता खनन कार्य तुम्हाला लक्षात आलं आहे, वहन आणि संचयन कार्य लक्षात आलं आहे. आता यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांची आपण सविस्तर माहिती मिळवूयात. आता खनन कार्यामुळे भूरूप कोणती कोणती तयार होतात तर तुम्हाला मी एक सांगते. याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे तुमच्या पुस्तकात. तर हिमगवर आहे, यू आकाराची दरी आहे, लोमती दरी आहे, गिरीशृंग आहे, मेषशिला आहे. तर ही जी सगळे आहेत, त्यानंतर अजून बरेचसे आहेत भूरूप, तेही मी तुम्हाला सांगते. आता चला आपण एक सुरुवातीचं हिमगव्हर काय असतं हे बघूया. हिमगव्हर कसं तयार होतं नेमकं. तर हे बघा, इथे आहे हिमगव्हराची आकृती तुम्हाला दिलेली. तुमच्या पुस्तकातली हिमगव्हराची आकृती तुम्ही व्यवस्थित बघा. हिमगव्हराला हिमगर्त आणि सर्कसुद्धा म्हणत असतात. हिमगव्हराला अजून एक नाव आहे. तुम्हाला वाटत असेल तर एका नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करा. तुम्हाला हे पुस्तकात सापडणार नाही. ही जी माहिती मी एक्स्ट्राची देते ही पुस्तकात नाही आहे. तर बघा, हिमगव्हर पर्वताच्या उतारावर अर्धवर्तुळाकार खड्ड्यात निर्मिती होते. आता हिमगव्हराची निर्मिती जी असते तर ती कशी होत असते, पर्वताच्या उतारावर, म्हणजे ह्या भागाला, इथे जो उतार आहे इथे हिमगव्हराची निर्मिती आहे. अर्धवर्तुळाकार अशी ती निर्मिती झालेली आहे हिमगव्हराची. अशा प्रकारची ती निर्मिती तुम्हाला दिसून येईल, अर्धवर्तुळाकार. तर हे हिमगव्हर आहे. तर ही खड्ड्यात निर्मिती होते आणि हे खड्डे एका बाजूने उघडे असते. ह्या बाजूने ते खड्डं उघडं आहे, मात्र इकडच्या बाजूने काही नाही आहे. म्हणजे ह्या उतारावर फक्त ह्याच बाजूने ही निर्मिती तुम्हाला झालेली दिसते. हे हिमगव्हर आहे. याला हिमगर्त आणि सर्क असं सुद्धा म्हणतात. आता पुढे दिलेली आहे तुम्हाला यू आकाराची दरी. तुमच्या पुस्तकात सुद्धा ही यू आकाराची दरी तुम्हाला इथे दिसू शकते. ही आहे यू आकाराची दरी. मग आता ह्या यू आकाराच्या दरीची निर्मिती कशी होते तर बघा, तळभागाची झीज पूर्वीची व्ही आकाराची दरी जी असते, म्हणजे काय होतं, तळभागाची झीज होते आणि पूर्वी जी व्ही आकाराची दरी असते, म्हणजे पूर्वीची दरी ही अशी असते साधारणतः, आणि ती त्यानंतर तयार होते यू आकाराची. अशा प्रकारची तयार होते. तर तळभागाची झीज होण्यापूर्वी ही पूर्वीची जी असते ती व्ही आकाराची दरी तळभागाचा अधिक रुंद भाग होऊन, म्हणजे तळभागाचा हा भाग जो असतो तो जास्त रुंद होतो आणि यू आकाराची दरी ती तयार होत असते. म्हणजे आधीची व्ही आकाराची दरी, पण झीज होत होत जसजशी हिमनदी पुढे जाते तसतशी अशी झीज होत 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 ही दरी जी असते ती अशी न राहता अशी होत असते. तिला आपण यू आकाराची दरी म्हणतो. आता पुढे त्यांनी दिलेली आहे लोमती दरी. ही बघा, इथे तुमच्या पुस्तकात ही लोमती दरी दिलेली आहे. आता लोमती दरीचं एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य, कशी तयार होते बघा लोमती दरी. तर मुख्य नदी जी असते, मुख्य हिमनदीला उपहिमनद्या मिळतात. जसं आपल्या मुख्य नदीला उपनद्या मिळतात तशा हिमनद्यांना सुद्धा मुख्य हिमनदीला उपहिमनद्या मिळतात आणि त्या मुख्य हिमनदीपासून अधिक उंचावर असतात किंवा उंचीवर असतात, खूप उंचावर असतात. त्यामुळे ही जी उपहिमनद्यांच्या दऱ्या मुख्य हिमनदीवर लोंबताना आपल्याला दिसतात. म्हणजे बघा, आता ही कदाचित जी मुख्य हिमनदी आहे, मुख्य हिमनदीला उपनद्या मिळतात आणि ह्या दऱ्या लोंबताना आपल्याला दिसतात, कारण त्या वरती असतात. मुख्य हिमनदीला उपहिमनद्या मिळतात आणि त्या मुख्य हिमनदीपासून अधिक उंचीवर असतात, कारण उपहिमनद्या वर असतात. वरच्या बाजूला ह्या उपहिमनद्या असतात आणि ह्या मुख्य हिमनदीला मिळतात. ही मुख्य हिमनदी, हिला त्या मिळतात आणि नेमक्या त्या दऱ्यांसारख्या आणि लोंबताच आहेत असं ते वाटतं आणि म्हणून तिला लोमती दरी असं म्हणतात. आता यापुढचं आहे गिरीशृंग. गिरीशृंग तुम्हाला इथे दिलेलं आहे. हे बघा गिरीशृंग. हे जे गिरीशृंग आहे, काही ठिकाणी पर्वत शिखरांच्या अनेक बाजूंनी हिमगव्हराची निर्मिती होते. म्हणजे काय होतं, हे जे हिमगव्हर आहे अशा हिमगव्हरांची इथे निर्मिती झालेली तुम्हाला दिसते आहे. ह्या हिमगव्हरांची निर्मिती होते आणि आजूबाजूला पण ह्या बाजूला पण, समजा इकडच्या बाजूला सुद्धा हिमगव्हराची निर्मिती झालेली असेल तर होतं काय, काही ठिकाणी पर्वत शिखरांच्या अनेक बाजूंनी हिमगव्हराची निर्मिती होते. त्याचा विस्तार पर्वत शिखराकडे होत जाऊन ते परस्परांना मिळतात. आता ही हिमगव्हर जे असतात ते परस्परांना मिळतात कारण त्यांचा विस्तार वर होत जातो. म्हणजे इथून असा वरपर्यंत त्यांचा विस्तार होताना आपल्याला दिसतो आणि हे हिमगव्हर पर्वत शिखरांपर्यंत येऊन मिळतात. आणि मग हे पर्वत शिखरांवर मिळाल्यामुळे शिखराकडचा भाग शिंगाप्रमाणे उंच होतो. हा जो शिखराकडचा भाग आहे
हा जणू काही शिंगाप्रमाणे उंच झालेला दिसतोय, त्यालाच आपण गिरीशृंग असं म्हणतो. शृंग म्हणजे शिंग आणि गिरी म्हणजे पर्वताचा उंच भाग, तर गिरीशृंग असं त्याला म्हणत असतात. आता पुढचा आहे एक प्रकार, तो मेषशिला म्हणून ओळखला जातो. तो सुद्धा तुमच्या पुस्तकात इथे दिलेला आहे. हे बघा, याला आपण मेषशिला असं म्हणतो. हा मेषशिला हा प्रकार आहे. हा मेषशिला कसा तयार होतो बघा, हिमनदीच्या मार्गात कठीण खडक किंवा अडथळा आला तर त्या हिमनद्या काय करतात, आपला मार्ग बदलत असतील का? आपल्या साध्या नद्या ज्या असतात, जर अडथळा आला की मार्ग बदलतात, पण हिमनद्या मात्र मार्ग बदलत नाहीत. हिमनद्या मार्ग न बदलता त्या अडखळ्यामधून किंवा अडचणींवरून त्या चढून बाहेर येतात किंवा त्या चढून तिथून वाहतात आणि मग अशा छोट्या छोट्या टेकड्या तयार होतात, कारण त्या दुसरीकडे व्हायला लागतात आणि मग त्याच्या वेगवेगळ्या टेकड्या तयार होतात आणि त्याला मात्र मेषशिला असं म्हटलं जातं. म्हणजे हिमनद्या आपला मार्ग बदलत नाहीत, आपला आहे तिथूनच त्या जात असतात, त्याला आपण मेषशिला असं म्हणत असतो. म्हणजे आता बघा की हिमनदीच्या खनन कार्यामुळे हिमगवर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी आहे, लोमती दरी आहे किंवा मेषशिला आहे, अशा प्रकारचे हे भूरूप तयार झालेली आहेत. त्यानंतर अजून काही आहेत खनन कार्यामुळे तयार होणारी भूरूप. त्यामध्ये शृंखला हिमगर्त आहे किंवा तळपात्र आहे, शृंग आणि पृच्छ आहे, त्याला क्रॅग अँड टेल असं म्हणतात, हिमखाडीसुद्धा आहे. हे सगळी भूरूपं हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेली आहेत. आता हिमनदीच्या वहन आणि संचयन कार्यामुळे कोणती भूरूपं तयार झालेली आहेत, तर ती सुद्धा आपण पाहिली. हिमोडगिरी, हिमोडकटक हे 2 भूरूपांची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत. हिमोडगिरी आणि हिमोडकटक. तर मग हे कशा असतील, तर तुम्हाला इथे हिमोडाचे एक प्रकार दिलेले आहेत. हे बघा, पार्श्व हिमोड, मध्य हिमोड, अंत्य हिमोड असे ते, आणि नदीचा प्रवाह वाहतोय त्या पद्धतीने. म्हणजे ह्या नदीच्या पात्रामध्ये पार्श्व हिमोड म्हणजेच जिथून नदी तयार होते, जिथून नदी येते आहे ते पार्श्व हिमोड, म्हणजे सुरुवातीचे हिमोड इथे असतात पार्श्व हिमोडात. नंतर मध्य हिमोडात, म्हणजे मध्ये जशी जशी नदी वाहत मध्यभागी येते तिला मध्य हिमोड म्हटले जाते, आणि शेवटचा जो आहे तो अंत्य हिमोड म्हटला जातो. आणि मग हा नदीचा प्रवाह अशाच प्रकारे पुढे जात जात राहतो. म्हणजे हे आहेत हिमोड. आता हिमोड म्हणजे नेमकं काय, किंवा हिमोडगिरीसुद्धा आहे तुम्हाला एक प्रकार. आधी आपण हिमोड बघूया. हिमनदीने आपल्याबरोबर वाहून आणलेला पदार्थ असतो, म्हणजे समजा गाळ असो किंवा इतर पदार्थ असतील, त्याचं निक्षेपण होतं, म्हणजे संचयन होतं. आणि संचयन होऊन तयार होणारे जे ढीग असतात ते काही ठिकाणी इथे साचतात. मग नंतर इथून ते हळूहळू पुढे सरकत जातात किंवा काही भाग इथे साचलेला असतो आणि उरलेला भाग थोडा पुढे सरकतो, हा मध्य हिमोड असतो. आणि अजून उरलेला भाग हा अंत्य हिमोड म्हणून ओळखला जातो. आणि हे जे मध्य हिमोड, अंत्य हिमोड जे आहेत याचे तुमच्या पुस्तकामध्ये त्याच्यासुद्धा आकृत्या दिलेल्या आहेत. हे बघा, पार्श्व हिमोड जो आहे हा इथे आहे, मध्य हिमोडवरती आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे हिमोड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दिसत असतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे हिमोडगिरी. आता हिमोडगिरी कशी तयार होते, हिमोडगिरीचा आकृती आपण आधी बघूया. हिमोडगिरी ही आकृती हिमोडगिरीची आहे. तर बघा, निक्षेपणामुळेच म्हणजे संचयनामुळेच तयार होणाऱ्या उलट्या बोटीच्या आकाराच्या जे दिसतात त्या टेकड्या ह्या हिमोडगिरी म्हटल्या जातात. म्हणजे बोट अशी उलटी आहे जणू काही, अशा ह्या हिमोडगिरी ह्या दिसतात. ही हिमोडगिरी तशी तयार झालेली आहे. त्यानंतर काही अजून भूरूपं आहेत जे निक्षेपणामुळे तयार झालेली आहेत, संचयनामुळे तयार झालेली आहेत. ते म्हणजे हिमोडकटक आहे, तो उंच आकार असतो हिमोडकटकाला. नंतर कंकतगिरी, त्याला केम्ससुद्धा म्हणत असतात, किंवा हिमोजलोढ मैदानं अशी सुद्धा ह्या हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार झालेली मैदानं किंवा तयार झालेली भूरूपं आहेत असं आपण म्हणू शकतो. इथे सांगा पाहू आहे, ह्यासुद्धा प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. भारतात हिमनदीचे कार्य कुठे पाहायला मिळते
याचं उत्तर शोधायचं आहे, किंवा मग कोणकोणत्या नैसर्गिक प्रदेशात हिमनदीचे कार्य समुद्र सपाटीला पाहायला मिळते याचे उत्तर द्या. नदीचे पाणी ज्याप्रमाणे वाहताना दिसते तशी हिमनदी वाहताना दिसेल काय? याचं उत्तर ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. म्हणजे हिमनदीचं कार्य आणि भूरूप यांची माहिती आपण थोडक्यात इथे मिळवलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वाऱ्याचं कार्य आणि त्याची भूरूप हे आपण बघणार आहोत. धन्यवाद.